मित्रांनो नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग भलं, हरसनाप्पांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं, महालिंगरायाच्या नावानं चांग भलं, आई मरगुबाईच्या नावानं चांग भलं, मायाक्कादेवीच्या नावानं चांग भलं, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग भलं, राजा घोड्याच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाई देवीच्या नावानं चांग भलं, आई सत्यवाईंच्या नावानं चांग भलं, बोला 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 बाळूमांच्या नावानं चांग भलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. अलख निरंजन आदेश. मित्रांनो, आज एक वेगळी मुलाखत घ्यायसाठी मी इथं आलो आहे. खरं तर ही वेगळी मुलाखत वेगळ्या प्रकारे घ्यायची होती मला, आणि म्हणूनच आज इथं हा सगळा जे काय सेट बघताय तुम्ही, अगदी किरकोळ ह्याच्यामध्ये आम्ही चांगला सेट उभा केला आहे. आणि सेट उभा करून आमचा एक थोडाफार आम्ही सेट करून घेतला आहे आणि असा सेट करून वेगळी मुलाखत आहे, यासाठी जरा वेगळ्या प्रकारे करायचं म्हणून हा सगळा खटाटोप केला. आणि वेगळी मुलाखत अशासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अगदी म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तीशी मला ओळख करून द्यायची, आणि एकदम तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर आज मुलाखत आहे, जी आता आपल्याबरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर यांना कधी पाहिलेलं नाही, आम्ही यांना ओळखत नाही, कधी बघितलेलं नाही, आणि जवळची व्यक्ती असं कसं काय म्हणता येतं राऊत सर? तर जवळची व्यक्ती म्हणतोय त्याला कारणही तसंच आहे मित्रांनो. कारण तुमच्या अगदी म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यातली ही व्यक्ती आहे, पण तुम्हालाच त्याचं आजपर्यंत कधी ज्ञान झालं नव्हतं, कारण या चॅनलवर व्हिडिओज कधी आला नव्हता. तुम्हाला माहीत आहे, मी व्हिडिओ ज्या वेळेला घेतो आहे त्यावेळेला अगदी म्हणजे अगदी ते काटेकोरपणे घेतो आहे. म्हणजेच मामा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ती मुलाखत होत नाही. मामांच्या मनात असल्याशिवाय कुठलीही मुलाखत होत नाही. तर ह्या मुलाखतीला सुद्धा असाच खूप उशीर झाला. बरेच दिवस झाला आम्ही जुळवायचं म्हणत होतो, पण आज ते जुळून आलं. आणि मित्रांनो, मला खरोखर तुमच्या जवळच्या व्यक्तीची मुलाखत, तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यापाशी आणायची होती. आणि ते आणण्यासाठी जवळजवळ मी बरेच वर्ष म्हणजे 3-4 कौल झाले. 3-4 कौल झाल्यानंतर मग परत एक निमित्त आलं, आणि त्या निमित्तासाठीच आम्ही आता ही मुलाखत करत आहोत. म्हणजे त्याने स्वतः एक गाणं तयार केलं आहे, त्या गाण्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायचं ठरवलं. आणि मुलाखत घ्यायचं ठरवताना मी आधी कौल लावला देवाला, की बाबा असं असं आहे, आता तरी कौल आहे का? कौल दिल्यानंतरच मी इथं पोचलो आहे. तर मित्रांनो, खरोखर तुमच्या जवळची व्यक्ती इंटू इन्व्हर्टेड कॉमा मी म्हटलं आहे, जवळची व्यक्ती. आता जवळची व्यक्ती कुणाला म्हणतात? जे आपल्या सुखदुःखात सामील असते. मग ही व्यक्ती तुमच्या सुखदुःखात सामील आहे. तर ते कसं, ह्या व्यक्तीला तुम्ही असं ओळखत नाही. तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही कसं काय व्यक्ती जवळची, ह्यांना आम्ही ओळखत नाही आणि जवळची व्यक्ती का म्हणाला? आपली व्यक्ती जवळची म्हणजे आपली व्यक्ती. माझी तर आहेच, पण तुमचीसुद्धा आता ते मी माझ्याकडनं पहिल्यांदा माझ्यावर त्यांचा संपर्क आला, आणि माझं इतकं म्हणजे अगदी भावाप्रमाणे झालं आमचं नातं. आणि त्यानंतर तुमच्याशी संपर्क आला. तुमच्या संपर्क कसा आला, जवळची व्यक्ती का, हे सांगतो. तुम्ही जे व्हिडिओ बघताय, आजपर्यंत जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितला आहात, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे गाणं लागतं आहे, ते गाणं ज्यांनी गायलं आहे ते अमोल बुचडे कोल्हापूर, संगीत सम्राट अमोल बुचडे कोल्हापूर हे आता आपल्याबरोबर आहेत. आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. म्हणजे मित्रांनो, तुम्ही रोज जे गाणं ऐकताय, बाळू मामा मी शरण, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. ते गाणं ज्याने गायलं आहे ती व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे. आणि म्हणूनच म्हटलं तुमच्या जवळची व्यक्ती, कारण ते गाणं लागल्याशिवाय आपले व्हिडिओ कधीच सुरू होत नाहीत. आणि गाणं ऐकल्याशिवाय, सुरुवातीला गाणं ऐकल्याशिवाय आणि शेवटी गाणं ऐकल्याशिवाय हा प्रवास तुमचा, जे काय तुम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय, रात्री 4-4 वाजेपर्यंत व्हिडिओ बघताय, मला तुमच्याकडूनच कळतं आहे. तर हा प्रवास तुमचा ते गाणं ऐकल्याशिवाय होत नाही. आणि ते गाणं तर इतकं सुंदर गायलं आहे त्यांनी. तर असे हे संगीत सम्राट अमोल बुचडे यांच्या इथं घरी मी आलो आहे. आणि त्यांचं घर बघितलं तर हे सगळं एक म्युझिकची रूम आहे, संगीताची खोली म्हणूया आपण त्याला. संगीताचा कलानगरी दरबार असं नाव दिलं त्यांनी, कलानगरी दरबार म्हणून नाव दिलं. आणि त्याच्यामध्ये भरपूर त्यांनी मिळवलेले शिल्ड आहेत, त्यांची वेगवेगळी वाद्य आहेत. आता इथं या कॅमेऱ्यात एवढीच वाद्य बसतात, पण कॅमेरानंतर फिरून दाखवतो मी, सगळीकडे वाद्यच वाद्य आहेत. आणि विशेष म्हणजे ही मुलाखत चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून हा सगळा सेट उभा केला आहे.
तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीशी मिळवून द्यायचं आणि त्यांचं एक गाणं आलेलं आहे, ते गाणं तुम्ही सुद्धा बघावं. तुम्ही सुद्धा ते गाणं सारखं बघून ते गाणं एवढं व्हायरल करूया की सगळीकडे ते गाणं पोचावं, त्यांचा आवाज सगळीकडे पोचावा. कारण आपल्या व्यक्तीसाठी आपणच झटायला पाहिजे, आपणच राबायला पाहिजे. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि ही मुलाखत आता तुम्ही जरूर ऐका. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं सांग बोला. अमोल नमस्कार. 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 आता हे नमस्कार वगैरे आम्ही लई फॉर्मॅलिटीने बोलालोय. नमस्कार नमस्कार काय काय नको, गरज नाही, गरज अगदी जसं आपण मित्रासारखं आहे हो, तसं हो, हो. बोलूया. खरंच आमची ज्यावेळी ओळख झाली त्या ओळखीपासून आम्ही सगळं आता सांगणार आहोत तुम्हाला, ओळख कशी झाली आणि आपला त्यांचा संगीताचा प्रवाससुद्धा आपण कसा झाला ते जाणून घेऊया आपण. आणि त्याच्या आधी मी म्हणतोय त्यांचं आता एक जी स्क्रिप्ट ज्यासाठी ही मुलाखत आहे ते गाणं त्यांनी मामांच्यावर एक गाणं, मामांच्या जीवनावर एक गाणं त्याने तयार केले. त्या गाण्याविषयी पहिल्यांदा सांगा. तर ते नमस्कार, मी संगीत सम्राट अमोल बुचडे, राऊ सरांचा शिष्य म्हणला तर हरकत नाही. तर बरेच ठिकाणी माझे भजनाचे वगैरे कार्यक्रम व्हायचे सर, आणि लोक म्हणायचे की बाळूमामाचं गाणं म्हणा, बाळूमामाचं गाणं म्हणा. मग मी ठरवलं काय नाही, जोवर आपण बाळूमामाचं गाणं करत नाही तोवर बाळूमामाचं गाणं होत नाही. म्हणायचं नाही. हां म्हणायचं जिथं भजनाला जाईल तिथं लोकांच्या फरमाईश यायच्या हां की बाळूमामाचं गाणं म्हणा, आता बाळूमामाचं गाणं म्हणा. मग आपला इथं कायम मी म्हणतच होतो. पण का कुणास ठाऊक मनाला अशी खंत वाटत होती की आपण बाळूमामाचं गाणं केलं पाहिजे, नवीन काहीतरी बाळूमामाच्या विषयी आपण गाणं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. बरेच दिवस झालं कोऱ्या 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 म्हणून. मग मला अशीच एकदा एक वेळ आली आणि ते गाणं मला बाळूमामाचं सुचल्यानंतर मी ते लिहायला बसलो आणि गाणं एक 15-20 मिनिटात माझं गाणं लिहून झालं. पण ते सुचायच्या आधी जवळजवळ 5-6 महिने, ते एक वर्षभर म्हणला तरी हरकत नाही, की गाणं फक्त करायचं हे डोक्यात आहे, पण गाणं लिहायचं कुठून, काय विषय मांडूया, काय त्याच्यात कन्सेप्ट काय घेऊया, काहीच डोकं चालत नव्हतं किंवा लक्षात येत नव्हतं. मग असं काल काय नाही, बाळूमामा रुसलाय आपल्यावर असं माझ्या डोक्यात आलं. बाळूमामा रुसलाय म्हणून आपल्याला काहीतरी सुचत नसेल असं वाटलं मला गाणं सुचना का, गाणं नाही तर याच्या आधी मी विचार केला की गाणं मला सुचायचं. एकदा ठरवलं काय नाही, जा अंबाबाईचं गाणं कोरे, काय नाही एखाद्या विषयावर गाणं कोरे, तर लगेच गाणं मला ते सुचायचं, शब्द सुचायचं, तिची चाल सुचायची. आता बरीचशीच गाणी आपण बघताय की लिहिलेलं असते एकाने आणि संगीत असतं, चाल असते दुसऱ्याची. पण आजपर्यंत जी गाणी केली ती चाल आणि शब्द ती दोन्ही एकदमच माझ्या मुखातून आलं. मग काय नाही म्हणलं की बाळूमामा बहुतेक आपल्या बाळूमामा रुसल्यामुळे आपल्याला हे गाणं सुचत नसेल असं म्हणलं, आणि मला ते मुकडा तिथं सापडला की बाळूमामा रुसलाय. आणि त्यानंतर मग ते रुसलेल्यावरनं एक रुसलाय हा विषय घेतला आणि बाळूमामाचं ते सॉन्ग मी तयार केलं की ते राऊ सरांच्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांना ऐकायला मिळेल. माझ्या चॅनलवर नाही, तुमच्या चॅनलवर त्याने बघायचं का आपल्या चॅनलवर टाकूया? हा, आता आपल्या चॅनलवर टाकू, बरं. सरांच्या चॅनलवर टाकू आपण. बरं. ते गाणं कसं म्हणजे सुरुवातीला ते गाणं तयार करताना कसं काय काय प्रोसेस आहे गाण्याची? एकदा गाणं सुचल्यानंतर पुढं कसं? सुचल्यानंतर मग गाणं लिहायला बसलो मी. इथंच रूममध्येच होतो आणि लिहिता मला आता काय करूया. मग मुकडा तर मला सुचला गाण्याचा की कार मामा माझ्यावर ये, तोरे रुसतो, आदमापूरच्या बाळूमामा राग का करतो, रुसू नको मामा तुझा भंडारा करतो. मग बऱ्याचशा तुमच्या बरोबर वगैरे मी भंडाराला इकडे तिकडे एक दोन आपल्या तुषार दादांच्या त्यानं ऐकलं की भंडारा आहेस, मी आणि राव सर तिकडे चाललोय. मग तो भग शब्द मला सुचला की भंडारा करतो. आणि त्यानंतर मग मी ते गाणं सुचत गेल्यानंतर एक 2-3 चरणाचं गाणं ते लिहून कम्प्लीट झालं. मग लिहिल्यानंतर म्हणलं आता ह्याला आपण थोडं प्रॅक्टिस करूया, कारण की गाणं चांगलं झालं पाहिजे. आणि त्याची चाल वगैरे व्यवस्थित करून माझ्या मित्राला, सुरेश पाटील म्हणून माझे मित्र आहेत, हार्मोनियम वादक आहेत, त्यांना ते गाणं ऐकवलं. म्हणलं गाणं कसं काय झालंय जरा असं बघ. तर अमोल दादा गाणं छान झालं. मग मी सुशांत म्हणून भोगावतीचे के सुशांत म्हणून संगीतकार आहे, त्याचा स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओमध्ये जाऊन मग ते गाणं त्याला ऐकवलं आणि ते रेकॉर्डिंग वगैरे करून घेतलं. त्या गाण्याला बरेचसे म्हणलं की त्याला कच्ची वगैरे मी वाजवल्या, म्हणजे जसं भजनामध्ये तबला पेटी पकवाज वाजतात तसं बाळूमामाच्या गाण्याला ढोल वगैरे वाजतात. मग त्या गाण्याला मी ढोल वगैरे वाजवून गाणं खूप छान असं. ढोलकी अजिबातच नाही? ढोलकी नाही, ढोल काही नाही, तबला नाही, फक्त ढोल आणि साईड रिदम आहेत, चंडा वगैरे असा आहे.
साईड ड्रम ते पॅडवर घेतला का? नाही नाही नाही, सगळं लाईव्ह, सगळं ओरिजिनल. नाही पॅडवर काहीच नाही. काही नाही, काही नाही, सगळं live सगळं लाईव्ह, सगळं ओरिजिनल वाद्य वाजवल्यात. हा, हा. ते ढोल, कच्चे ढोल तुम्हाला दाखवतो नंतर पाहिजे तर. हा, तो ढोल वगैरे वाजवला सर. बरोबर. मग आता हे गाणं सुचलं, गाणं तुम्ही ह्याच्या आधी करत नव्हता कधी? गाणं मी बरोबर ज्यावेळेस जो पण होतो त्यावेळेपासून गाणं करायचं आणि गाणं संगीत द्यायचं असं काय काय नव्हतं? संबंध नव्हता. काय संबंध नव्हता. म्हणजे मी बरोबर होतो म्हणजे आपण बावड्याला होतो. हो हो. बावड्यातनं मी इकडं गडिंग्लजला गेलो. त्यानंतर काही दिवसानं आपलं म्हणजे आपल्यात जास्त असं संबंध राहिले नाहीत. मग त्यावेळेला तिथनं पुढं गाण्याचं सगळं हे सुरू झालं. म्हणजे मला सांगा तुमचा संगीताचा प्रवास कसं झालं, गाण्याकडे कसं आलो मी. मी गाणे वगैरे इकडे तिकडे ज्योतिबाचे गाणे वगैरे ऐकत होतो. ज्योतिबाचे आता हे नाही, आता हो, हो. आता अमोल कुठं बसतोय? स्टेजवर बसतोय, आधीच सांगा, मध्ये आधीचं. बसतोय, ढोलकी घेऊन बसतोय अमोल. ढोलकी घेऊन बसतेला अमोल. आधीच सांगतो. ते ज्योतिबाची गाणी ऐकत होतो किंवा विठ्ठलाची गाणी ऐकत होतो. मग का कोणास ठाऊक मला सर नाही असं वाटलं की काय नाही, आपण कोल्हापुरात आहे आणि कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे. हम्म. कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे आणि ज्योतिबाची गाणी ऐकायला मिळतात, विठ्ठलाची गाणी ऐकायला मिळतात आपल्याला. हम्म. तर आपल्याला आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचं गाणं काय इथनं ऐकायला आपल्याला मिळत नाही. नाही. मग मी ठरवलं काय नाही, आपण अंबाबाईचं गाणं करायचं. हम्म. आपण अंबाबाईचं गाणं. पण माझा काही संगीता लिहिण्याचा वगैरे काही संबंध नाही. हम्म. मला लिहिता कधी आलं नाही गाणं. हम्म. काय करूया म्हणून मी वाटेगाव का त्या साईडचा एक कवी आणलेला. हम्म. मला एका मित्रानं त्यांची भेट घालून दिलेली. हम्म. त्यांना ह्या रूम मध्ये 2-3 दिवस इथं ठेवलेलं मी, बर. की अंबाबाई तुमचं काय आहे तो खर्च सगळा देतो, हम्म. पण अंबाबाईचं गाणं हम्म. तुम्ही करायचं. मला लिहून द्या. हम्म. मला अंबाबाईचं गाणं. मग माझ्या डोक्यात असायचं की कला ही आपण कलेचं माहिती कुठं तर दुसरीकडे कलाकार म्हणून जन्माला आला असतो हम्म. तर काय एवढा काही विषय नव्हता. हम्म. पण कोल्हापुरात कलाकार म्हणून जन्माला आलोय म्हणलं खूप माझं भाग्य मोठं आहे म्हणलं. हम्म. कुंभारच्या पोटाला आल्यासारखं म्हणलं. शिकून करणं वेगळं आणि उपजत उपजत असणं त्या वेगळं. मग जसं आईच्या पोटातूनच कलाकार म्हणून जन्म गेला तसं हे पोटच आहे, हे कलेचं माहेरघर ते कोल्हापूर आहे. हम्म. तर काय नाही, ही कला पहिला परमेश्वरा. कोल्हापूरचा शाहीर आला शाही थाटात, शाही थाटात. हा मित्रांनो, ह्या कोल्हापूरच्या अवलिया कलाकाराची मुलाखत पुढच्या भागात आपण बघूया. पुढच्या भागात म्हणजेच उद्याच्याच भागात तुम्हाला ही मुलाखत बघायला मिळेल. तोपर्यंत जय बाळोबा. मामा मी शरण आलो तुझ्या पाया.